सुरुवातीलाच मित्रांनो, सगळ्यात मोठी घडामोड कपिल सिब्बल यांनी अखेर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक मारत ठाकरेंना दिला सगळ्यात मोठा विजयोत्सव साजरा करून मित्रांनो, महत्त्वाची कागदपत्र ठाकरेंसाठी ठरला पुरावा, तर एकनाथ शिंदेंसाठी पुढील राजकीय करिअर सर्वात मोठं अवघड. अंतिम सुनावणीच्या अगोदरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीतला सगळ्यात मोठा पुरावा आणि मंत्र्यांच्या आमदारांच्या शिंदेंच्या विरोधातील सह्या. मित्रांनो, एकनाथ शिंदेंना पक्षाच्या सगळ्याच पदावरून बाहेर काढत एकनाथ शिंदे यांची स्वतःवरून त्याच मंत्र्यांनी आमदारांनी केलेली हकालपट्टी. मित्रांनो, ही बातमी सगळ्यात महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे ठाकरेंपेक्षा वरचढ होणार, ही सध्या शिंदेंच्या नेत्यांची नेतेगिरी आता त्यांनाच महागात पडू लागली आहे. ठाकरे गटाचे वकील कायदेतज्ञ असणारे असीम सरोदे यांनी आणि कपिल सिब्बल यांनी सगळ्यात मोठा पुरावा महाराष्ट्रासमोर मांडला आणि या पुराव्याने मात्र एकनाथ शिंदे यांच्या समस्येत पुरती वाढ झाली. मित्रांनो, ही राजकीय अपडेट शिंदे सेनेसाठी सगळ्यात मोठी असून त्यांची शिवसेना संपल्यात जमा असल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शनी जाणवू लागले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा निर्णय डोकेदुखी तर ठरतोयच, परंतु पक्ष सर्वतोपरी उद्धव ठाकरेंच्या हातात जाताना दिसतोय. आणि ही बातमी शिंदे सेनेसाठी मित्रांनो खरंच डोकेदुखी ठरणारी आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राजकीय बाण मारलाय, तो मात्र शिंदे सेनेसाठी संपूर्ण राजकीय करिअर बर्बाद करणारा ठरू शकतोय. मित्रांनो, नेमकं काय घडलंय ती अपडेट आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सगळ्यात मोठा पुरावा सादर केला आहे आणि एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनीच उद्धव ठाकरेंची साथ दिल्याचं यावरून प्रथमदर्शनी जाणवू लागलंय. उद्धव ठाकरे यांना कसा झालाय फायदा, शिंदेंच्या मंत्र्यांनी कसा त्यांच्याच विरोधात केलाय सगळ्यात मोठा गौप्यस्फोट आणि सह्या करून, प्रत्यक्ष सह्या करून एकनाथ शिंदेंची शिवसेना संपवण्यासाठी कसं आखलंय सर्वात मोठं राजकीय षडयंत्र. मित्रांनो, ही आपण बातमी सविस्तर बघूया. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, परंतु राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होण्याच्या अगोदर राज्यातील सगळी चित्र फिरल्याचं या पुराव्यावरून सध्या सुस्पष्टपणे जाणवत आहे. नरहरी झिरवळ यांनी 21 जून 2021 रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा पुरावा सोडून दिलाय. हा पुरावा असा होता की ज्यावेळेस शिवसेना फुटल्याच्या नंतर त्याच दिवशी विधिमंडळामध्ये बैठक घेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली होती. त्याऐवजी अजय चौधरी यांची उद्धव ठाकरेंनी नियुक्ती करत मित्रांनो एकनाथ शिंदेंना त्याच दिवशी पक्षातून हकालपट्टी केली होती. आणि इकडे शिवसेनेने दुसरा गटनेता, विधिमंडळ गटनेता निवडला होता. म्हणजे ज्या दिवशी बंड झालं त्याच दिवशी एकनाथ शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली असताना एकनाथ शिंदेंनी जे पुढचं राजकारण केलं आहे ते पक्षामध्ये नसताना त्यांनी केल्याचा सर्वात मोठा ठपका कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये लगावला आहे. आणि हे सगळं घडत असताना त्यावरती सह्या मात्र ज्यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली त्याच नेत्यांनी साथ दिल्याचं ठरतंय. उद्धव ठाकरेंच्या बाजूने त्यावेळेस एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हकलण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची सही समोरासमोर दिसते आहे. त्यानंतर संजय शिरसाट याने देखील एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यासाठी त्यांची सही केली होती. मित्रांनो, दुसरं नाव येते संजय देशमुख आणि संजय राठोड याने देखील सह्या करत उद्धव ठाकरेंच्या बाजूने त्यावेळेस 21 जून ज्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड झालं त्याच दिवशी एकनाथ शिंदेंची पदावरून हकालपट्टी केली होती, गटनेते पदावरून उचलबांगडी केली होती. परंतु त्यानंतर एकनाथ शिंदेंनी जे केलं ते सगळं घटनाबाह्य होतं असा ठोस पुरावा उद्धव ठाकरेंनी मांडला असून यामुळे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणीत मात्र पूर्ण वाढ झाल्याचं चित्र मित्रांनो. हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठा धक्कादायक निर्णय ठरणार आहे आणि यावरूनच केंद्रातून सुप्रीम कोर्टातून देखील निवडणूक आयोग राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे या तिघांना दोषी ठरवून त्याच दिवशी निकाल उद्धव ठाकरेंनी आपल्या बाजूने फिरवल्याचं दिसतंय. सगळ्याच बाबतीमध्ये हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता, ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी 21 जून दिवशी हा निकाल फिरवला. त्यामध्ये नरहरी झिरवाळ यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने देत गटनेता निवडला आणि विधिमंडळाची त्याला मान्यता देऊन टाकली. एकंदरीत विधिमंडळाची मान्यता पक्ष, शिवसेना पक्ष या दोघांची मान्यता करून त्या दिवशी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड झाली होती. पक्ष देखील उद्धव ठाकरेंकडे, गटनेता देखील उद्धव ठाकरेंकडे. मग एकनाथ शिंदेंनी कशाप्रकारे शिवसेना पळवली याचा संपूर्ण इतिहास मांडला गेला. त्यामुळे शिंदे सेनेसाठी हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आणि त्यांची शिवसेना संपूर्णपणे अपात्र ठरण्यासाठी पुरेसं असल्याचं म्हटलं जात आहे.